एवमे सुतं एकं समयं भगवान्तराच राजगहं अंतराच नाळंदं अदानमगपटी पन्नोती महता भिक्खुसंघेन संधिं पंचमतेहि भिक्खुसतेहि सुपियोपि खो परिवाजको अंतराच राजगहं अंतराच नाळंदं अदानमगपटी पन्नोती संधिं अन्तेवासिना ब्रह्मदत्तेन मानवेन तंत्रसुदं सुप्पियो परिवाजको अनेकपर्यायेण बुद्धस्य अवन्नं भासति धम्मस्सवन्न भासति संघस्सवन्न भासति सुप्पियस्य पणं परिवाजकस्य अन्तेवासी ब्रह्मदत्तो मानवो अनेक पर्यायेण बुद्धस्य वर्णं भासति धम्मस्य वर्ण भासति संघस्य वर्ण भासति सुप्पियस्य पणपरिव्राजकस्य अन्तेवासी ब्रह्मदत्तो मानवो अनेक पर्यायेण बुद्धस्य वर्णं भासति धम्मस्य वर्ण भासति संघस्य वर्ण भासति इति हन्ते उभो आचर्यन्ते वासी अन्नमन्नस्य उजुविपञ्चन्नीकवादा भगवन्तं पीठितो अणुबद्धा होन्ति भिक्खुसंघं अथ को भगवाम्बरठिकायं राजागार के एकरन्ति वासं उपगच्छि महता भिक्खुसंघेन संधिं सुप्पियोऽपि परिवाजको अम्बरठिकायं राजागार के एकरत्ति वासं उपगच्छन् संधिं अन्तेवासिना ब्रह्मदत्तेन मानवेन तंत्रपि सुदं सुपीप्यो परिवाजको अनेक पर्यायेण बुद्धस्य वर्ण भासति धम्मस्य वर्ण भासति संघस्य वर्ण भासति
सुप्रियस्सपनपरिवाजकस्सन्तेवासि ब्रह्मदत्तो मानवो अनेकपर्यायेण बुद्धस्सवर्णं भासते धम्मस्सवर्णं भासते संघस्सवर्णं भासते इति हन्ते उभोवाचर्यन्ते वासि अन्नमन्नस्स उजुविपच्चनीकवादा विहरन्ति अतको सम्बहुळानं भिक्खूणां रत्या पञ्चूसंसमयं पञ्चोत्थितानां मण्डलं माण्डे सन्निसिन्नानां सन्निपतितानां अयं अन्तरा कथा उदपादि अच्छरीयंगावुसो अभूतंगायुसो आवन्तिन्दं तेन भगवता जानता पश्यता अहरता सम्मा सम्बुद्धेन संतान्ना नानादिमुक्तिकथा सुविदिता अयं हि सुप्रियो परिवाजको अनेकपर्यायेण बुद्धस्सवर्णं भासते ब्रह्मदत्तो मानवो अनेकपर्यायेण बुद्धस्सवर्णं भासते अथ को भगवा तेन भिक्खूणां इमम् अन्तरा कथं विदित्वा येन मण्डलमाळो तेनुपि संगमी उपसंगमीत्वा पन्नेते आसने निषीदि निसज्जतो भगवा भिक्खु आमन्तेसि कायायीद भिक्खवे तरहि कथाय सन्निसिन्ना काचपनो अन्तरा कथा विपकताति एवं उत्तेति भिक्खु भगवन्तं एदतवोंसु इदं भन्ते अम्माकं रत्या पच्चुसमयं अन्तरा कथा विपकथायं भगवा अनुपत्तोति मम वा भिक्खवे परेयमन्नं भासेयुं धम्मस्य वा अवन्नं भायेषु भासेयुं संघस्य वा अवन्नं भासेयुं तंत्र तुमे हीन आघातो न अपच्चयो न चेतसो अनभिरद्दि करणीया ममं वा भिक्खवे परेवन्नं भासेयुं धम्मस्य वा वन्नं भासेयुं संघस्य वा वन्नं भासेयुं तंत्र तुमे हीन आनन्दो न सोमनस्सन्नं चेतसो बिल्लावीतं तं करणीयम् अपमत्तकं कोपेनेतं भिक्खवे पूरमत्तकं शीलमत्तकं येन पुथुजनो तथागतस्य वर्णवदमानो वदेयं कथमं संतं भिक्खवे अपमत्तं कौरमत्तं कं शीलमत्तं कं चूलशीलं पाणातिपातं पहाय पाणातिपातापटिवीरतो समनो गोतमो
अधिन्नादानं पहाय ब्रह्मचर्यं पहाय मुसावादं पहाय पिसूनं वाचं पहाय परुषं वाचं पहाय संफं पल्लापं पहाय मच्छिमं शीलं बीजगामं भूतगामं समरं वापटिवीरतो समनो गोतमो एकभक्तिकोरतु परतो विसूकयसनापटिवीरतो उच्चासयनं महाशयनापटिवीरतो जातरूपरजटपटिगहना पटिवीरतो महाशीलं यथावापनेके भोन्तो समन ब्राह्मणा सद्दादेयानि भोजनानि भुञ्जित्वा ते एव रूपाय तिरच्छाणं विञ्जायमिच्छा जीवेन जीविकं कपन्ति संयतीदं अङ्गनिमित्तं उपादं सुप्पिनं लक्षणं इति वा इति एव रूपाय तिरच्छाणं विञ्जाय मिच्छा जीवेन जीविकं कम्पति इति एव रूपमिच्छा जीवपटिवीरतो समनो गोतमोति सन्ति भिक्खवे समन ब्राह्मणा पुबन्तकप्पिया पुबन्तानुदिठ्ठियो पुबन्त आरम्भ अनेकविहितानि आदिमुक्तिपदानि अभिवदन्ति अवाद्वारसते हि वत्थुहि सन्ति भिक्खवे समन ब्राह्मणा उपरान्तकप्पिका चतुचत्तारिसाय वत्तुहि इति मे लट्ठि वत्थूनि तथागतो खो भिक्खवे पजानाति इमे दिठ्ठिठाणा एवं गहिता एवं परामिठ्ठा एवं गतिका भविष्यति एवं अभिसंपरायाति तंच तथागतोपजानाति ततोत उत्तरीतरं पजानाति तंच पजाननं न परामसति अपरामसतो च सपच्यत नैव निभूति विदिता यतो खो भिक्खवे भिक्खु छन्नं पस्सायतनानं समुदयं च अर्थं मन्त्रं च अस्तादं च आदिनवं च निस्सरणं च यथाभूतं पजानाति अथ भो भिक्खुवे भिक्खुवतीव विमुक्तोति एदमवोच भगवत्तमानाते भिक्खु भगवतो भासितं अभिनन्दन्ति इमस्मिन् च पणवैयाकरणास्मि मन्नमाने दशहस्रि लोकधातु अकम्पिताति नमो बुद्धाय. ब्रह्मजाल सुत्त दीघ निकायातील पहिले
आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्र आहे. यात मानवी मनातील वैचारिक गोंधळ आणि चुकीच्या धारणांचे म्हणजे मिथ्या दृष्टी जाळी कसे विणले जाते याचे सविस्तर वर्णन आहे. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्ध राजगृह आणि नालंदा दरम्यान प्रवास करत असताना सुप्पीय टीकाकार आणि ब्रह्मतत्व प्रशंसक यांच्यातील संवादामुळे भिक्खूंमध्ये चर्चा सुरू झाली. तेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी 2 महत्वाचे उपदेश दिले. तथागत म्हणतात, निंदा झाली तर क्रोध करू नका, कारण क्रोधाने तुमचेच नुकसान होईल आणि तुम्हाला सत्याचे आकलन होणार नाही. प्रशंसा झाली तर आनंदात वाहून जाऊ नका, कारण त्यामुळे अहंकार निर्माण होईल. केवळ तथ्यांची पडताळणी करा. भगवान बुद्ध म्हणतात की मी या 62 ही धारणा जाणतो, पण मी त्यात अडकलेलो नाही. हे सर्व विचार, स्पर्श आणि अनुभव यातून निर्माण होतात. ज्याला स्पर्श आणि वेदना यांचे सत्य स्वरूप कळते तो या जाळ्यातून मुक्त होतो. ज्याप्रमाणे एखादा कोळी जाळे टाकून सर्व माशांना पकडतो, तसेच हे 62 विचार मानवी तर्काला बांधून ठेवतात. पण तथागत भगवान बुद्ध या विचारांच्या पलीकडे जाऊन तृष्णेचा क्षय करून विमुक्ती प्राप्त करतात. जेव्हा एखादा भिक्खू 6 इंद्रियांच्या उत्पत्तीचे आणि विनाशाचे सत्य जाणतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हे सूत्र सांगते की केवळ बाह्यशील म्हणजे नैतिकता पाळणे पुरेसे नाही, तर स्वतःच्या चुकीच्या धारणांचे जाळे तोडून प्रज्ञा जागृत करणे म्हणजे खरा धम्म होय. ब्रह्मजाल सुत्त याचा अर्थ असे मी ऐकले आहे. एकदा भगवान बुद्ध राजगृह आणि नालंदा दरम्यानच्या एका मार्गावरून 500 भिक्खूंच्या मोठ्या संघासोबत प्रवास करत होते. सुप्पिय नावाचा परिव्राजक आणि त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त हे देखील त्याच मार्गावरून बुद्धांच्या मागे चालले होते. प्रवासात सुप्पिय परिव्राजक बुद्ध, धम्म आणि संघाची अनेक प्रकारे निंदा करीत होता, पण त्याचा शिष्य ब्रह्मदत्त हा बुद्ध, धम्म आणि संघाची प्रशंसा करीत होता. हे गुरु शिष्य एकमेकांच्या विरुद्ध विचार मांडत भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाच्या मागोमाग चालत होते. त्यानंतर भगवान बुद्धांनी अंबलठ्ठिका येथील राजाच्या विश्रामगृहात भिक्खू संघासोबत एक रात्र मुक्काम केला. सुप्पिय आणि त्यांचा शिष्य देखील तिथेच थांबले. तिथेही सुप्पिय निंदा करतच राहिला आणि ब्रह्मदत्त मात्र प्रशंसा करत राहिला. सकाळी पहाटे भिक्खू एकत्र बसले असताना त्यांच्यात चर्चा सुरू झाली की हे किती आश्चर्यकारक आहे की भगवान बुद्धांनी प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे ज्ञान किती अचूकपणे जाणले आहे. गुरु सुप्पिय निंदा करतोय आणि शिष्य ब्रह्मदत्त प्रशंसा करतोय. भगवान बुद्धांना जेव्हा ही चर्चा समजली, तेव्हा त्यांनी तिथे येऊन भिक्खूंना विचारले, भिक्खूंनो, तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करीत आहात? भिक्खूंनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, जर कोणी माझी धम्माची किंवा संघाची निंदा केली तर तुम्ही त्यावर क्रोध करू नका किंवा मनात द्वेष बाळगू नका. जर तुम्ही क्रोध केलात
तर तुम्हाला ते शब्द योग्य आहेत की अयोग्य हे समजणार नाही आणि तो तुमच्याच प्रगतीत अडथळा ठरेल. तसेच जर कोणी माझी धम्माची किंवा संघाची प्रशंसा करीत असेल तर तुम्ही आनंदाने हुरळून जाऊ नका किंवा गर्विष्ठ होऊ नका. प्रशंसा ऐकल्यावर तुम्ही केवळ हेच सांगावे की हे सत्य आहे, हे आमच्यात आहे किंवा हे तथ्य आहे. भिक्खूंनो, एक सामान्य माणूस तथागतांची प्रशंसा करताना केवळ छोट्या गोष्टींवर, शीलावर लक्ष देतो. ते शील कोणते? ते शील आहे चूलशील. श्रमण गौतम हिंसा करीत नाहीत. ते हिंसेपासून दूर आहेत. ते चोरी करत नाहीत. जे दिले नाही ते घेत नाहीत. ते ब्रह्मचर्याचे पालन करतात. ते असत्य बोलत नाहीत. ते चहाडी करीत नाहीत. इथले तिथे आणि तिथले इथे सांगून लोकांमध्ये फूट पाडत नाहीत. तर ते लोकांना जोडण्याचे काम करतात. ते कठोर शब्दाने कधीच बोलत नाहीत. तर ऐकायला गोड आणि मनाला प्रसन्न वाटणारी वाणी बोलतात. ते निरर्थक गप्पा मारित नाहीत, तर वेळेनुसार आणि अर्थपूर्ण बोलतात. त्याचप्रमाणे मध्यमशील. श्रमण गौतम वनस्पती किंवा बीजांचे नुकसान करीत नाही. ते दिवसातून एकदाच मध्यान्हपूर्व भोजन करतात आणि रात्रीच्या भोजनापासून दूर राहतात. ते नाच गाणे, वाद्ये आणि तमाशा पाहण्यापासून दूर राहतात. ते दागिने, सुगंधी द्रव्ये आणि शृंगाराच्या वस्तूपासून दूर राहतात. ते उंच आणि विलासी बिछाण्यांचा वापर करीत नाहीत. ते सोने चांदी स्वीकारत नाहीत. ते कच्चे धान्य, कच्चे मांस, स्त्रिया, दासदासी किंवा जमीन जुमला यांचा स्वीकार करीत नाही. अनेक श्रमण ब्राह्मण लोकांच्या दानावर जगतात, पण ते ज्योतिष्य, स्वप्नांचा अर्थ सांगणे, हस्तरेषा पाहणे, मुहूर्त काढणे, जादूटोणा करणे किंवा मंत्रतंत्राद्वारे उपजीविका करतात. परंतु श्रमण गौतम अशा प्रकारच्या चुकीच्या मार्गांनी मिच्छा जीवा उपजीविका करण्यापासून पूर्णपणे दूर आहे. भिक्खूंनो, जगात असे अनेक श्रमण ब्राह्मण आहेत जे जगाच्या आणि आत्म्याच्या उत्पत्तीबद्दल 62 प्रकारचे तर्क मांडतात. काही म्हणतात जग शाश्वत आहे, काही म्हणतात ते अशाश्वत आहे, काही भविष्याबद्दल तर्क करतात. तथागत हे सर्व 62 विचार आणि त्यांच्या मर्यादा जाणतात. तथागत हे देखील जाणतात की अशा विचारांचे फळ काय मिळते, पण तथागत या विचारांच्या जाळ्यात अडकलेले नाही. त्यांना या सर्वांच्या पलीकडचे शांत निर्वाण सुख प्राप्त झाले आहे. भिक्खूंनो, जो भिक्खू 6 इंद्रियाच्या डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन अनुभवांचे सत्य, त्यांची उत्पत्ती, त्यांचा शेवट, त्यातील सुख, त्यातील धोके आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग अचूकपणे जाणतात, तेच खऱ्या अर्थाने मुक्त होतात. जेव्हा भगवंतांनी हे सूक्त सांगितले तेव्हा सर्व भिक्खू
प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवंतांच्या शब्दांचे अभिनंदन केले. हे ज्ञान प्रकट होत असताना 10,000 लोकधातू ब्रह्मांड हादरले. भवतु सब्ब मंगलम्. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.